Logic, Families and IC Specification. That is chapter number 2 of paper number 2 of electronics. Please open your textbook, page number 211. Today we are learn that is types of logic families. There are main two types of logic families. First is unipolar families and second is bipolar. There are also the three types of unipolar families. The first one is PMOS, that is P-channel MOSFET. Unipolar families. First is PMOS, that is P-channel MOSFET. Second is NMOS. That is N-channel MOSFET. And third one is CMOS, that is complementary MOSFETs. Second one is bipolar. There are main two types of bipolar families. First one is saturated and second one is non-saturated. Again, there are many types of saturated bipolar families. There are main 6 types of saturated families. Saturated family. There are 6 types of saturated family. First one is resistor transistor logic, that is RTL. RTL. Resistor transistor logic. L is always known as logic in this chapter. So RTL is resistor transistor logic. Second is DCTL. DCTL. Direct coupled transistor logic. Direct coupled transistor logic. Third is I2L. That is integrated injection logic. Fourth is DTL. That is diode transistor logic. Fifth is HTL, that is high threshold logic. And last one is TTL, that is transistor logic. These are main 6 types of saturated families. And second one is that is non-saturated family. There are 2 types of non-saturated family. First is Shockley TTL and second is emitter coupled logic. हॅलो स्टुडंट्स, झाले आहेत सगळेजण जॉईंट आपल्या ऑनलाईन क्लासला. अच्छा, हां, 12th फिजिक्स थर्मोडायनामिक्सवर आपले काही पिरियड झालेले आहेत, म्हणजे काही विषय जे काही टॉपिक्स आहेत आपले झालेले आहेत. तर त्यापैकी काल आपण शिकलो होतो थर्मोडायनामिक सिस्टम. त्याच्यामधील थर्मोडायनामिक सिस्टम मध्ये किती प्रकारचे सिस्टम्स आहेत, कशावर बेस करते, ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम अँड आयसोलेटेड सिस्टम. ओपन सिस्टम मध्ये काय बघितलं होतं आपण, ओपन सिस्टम म्हणजे काय होते, त्याच्यामध्ये एक्सचेंज बोथ एनर्जी अँड मॅटर. दोनही जे एनर्जी आणि मॅटर हे एक्सचेंज होत असतात. काल आपण चांगल्या प्रकारे पाहिलं होतं. क्लोज सिस्टम मध्ये काय होते, फक्त एक्सचेंज होतात, एक्सचेंज ओनली एनर्जी बट नॉट मॅटर. फक्त आणि फक्त एनर्जी एक्सचेंज होत असते, मॅटर एक्सचेंज होत नसते. आयसोलेटेड सिस्टम मध्ये डू नॉट एक्सचेंज बोथ एनर्जी अँड मॅटर. याच्यामध्ये दोन्हीही एक्सचेंज होत नसते, म्हणजे काहीच एक्सचेंज नसते होत, जशाना तसंच राहते. आता बघूया, इथपर्यंत तर काल झालेलं होतं, आज फक्त रिव्हिजन होती. आज बघणार आपण थर्मोडायनामिक्स प्रोसेस. पहिले समजून घेऊ की थर्मोडायनामिक प्रोसेस काय आहे. काय आहे
इट इज द प्रोसेस, ही काय आहे, प्रोसेस आहे, इन विच स्टेट ऑफ द सिस्टीम इज चेंज, त्या जे सिस्टीम मधला जो स्टेट आहे तो चेंज होतो कशामध्ये, थर्मोडायनामिक सिस्टीम मध्ये. ठीक आहे, हे समजलं. तर आपण एक एक्झाम्पल पाहूया. स्टेट म्हणजे काय, स्टेट तीन प्रकारचे असतात. कोणते कोणते, सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट. तर याच्यामध्ये काहीही राहू शकते, म्हणजे सिस्टम मध्ये काहीही राहू शकते, कोणतेही स्टेट राहू शकते. जसं की मी वॉटर घेतला आहे, वॉटर घेतलाय म्हणजे काय घेतलाय, लिक्विड स्टेट घेतलाय. लिक्विड आपण ह्या सिस्टमला जर हीट केलं तर ते हीट, या सिस्टमला हीट केलं, त्या सिस्टम म्हणजे काय, स्टेट ऑफ द सिस्टम. सिस्टीमचं स्टेट काय, वॉटर आहे म्हणजे लिक्विड. जसं जसं हीट करीन ते वॉटर काय होईल, बॉईल होईल, आणि बॉईल केला झाल्यानंतर त्याचं वेपर बनून जाईल, म्हणजे झालं स्टेट चेंज. म्हणजे कशामध्ये झालं, लिक्विड स्टेट टू गॅसियस स्टेट, म्हणजे वॉटर टू वेपर मध्ये कन्वर्ट झालाय. अच्छा, इतकं झालं. स्टेट ऑफ द सिस्टीम गेट चेंज लाईक टेम्परेचर, प्रेशर अँड व्हॉल्यूम. हे कसं आपण या एक्झाम्पल वरून समजून घेऊया कशा प्रकारे टेम्परेचर, प्रेशर अँड व्हॉल्यूम चेंज होतो. तर बघा, याच्यामध्ये आपण एक टी बाउल घेतलेला आहे, म्हणजे चहाची गंजी घेतलेली आहे. समजलं? त्या चाय, जेव्हा आपण चाय गॅसवर मांडतो तर आपण काय करतो, चायचं भांडं त्या गॅसवर ठेवतो आणि गॅस चालू केल्यानंतर ती हीट जी आहे ती हीट ट्रान्सफर होऊन कशामध्ये येते, जे आपण याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे, इन्क्लूड केलेले आहे. काय काय केलेलं आहे, वॉटर, टी लीव्स अँड शुगर, हे सगळं याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि जसं जसं हीट देता आपण या याच्यामध्ये भांड्याकडे, हे जे आपण जेव्हा मी म्हणतो चाय शिजत आहे तर कशा प्रकारे शिजतो चाय, असा हीट दिल्यानंतर हीट ट्रान्सफर होत आहे कोणत्या स्टेट मध्ये, लिक्विड स्टेट. म्हणजे इथे काय घेतलेलं आहे आपण, वॉटर घेतलेलं आहे, समजून घेऊ. जसं जसं हीट होत आहे याचं काय, जसं जसं हीट होत आहे तर हे वॉटर मॉलिक्युल्स काय होत आहे, एक्सपांड होत आहे. काय होत आहे, एक्सपांड होत आहे. कशामुळे एक्सपांड होत आहे हे, कशामुळे हे एक्सपांड होत आहे, कारण तर हे मॉलिक्युल्स जे वॉटर मॉलिक्यूल हे होत आहे रँडमली मूव, म्हणून या जे वॉटरचं जे आहे ते एक्सपान्शन होऊन राहिलं आहे. जेव्हा केव्हाही वॉटरचे एक्सपान्शन होते तेव्हा हे जे वॉल आहे याला, जे बाउलची वॉल आहे याला हे करेल, प्रेशर क्रिएट करेल. जेव्हा भी आपण जेव्हा चाय मांडतो, इथं टी बाउलचं एक्झाम्पल घेतलं आहे, जेव्हा भी आपण चाय मांडतो त्याच्यावर जर टाकली ठेवली, जेव्हा आपल्या चायमध्ये उकळी येते म्हणजे एक्सपान्शन होते, त्या वॉटर मॉलिक्यूलचे एक्सपान्शन होते आणि ती टाकली अशी येणार नाही का बरं, अशी वर. तर इथून काय निघत आहे, इथून येत आहे वॉटर मॉलिक्यूल्स. जेव्हा भी उकळी येते तेव्हा भी टाकली कशी होऊन जाते, वरती होऊन जाते, आहे की नाही. वरती झाल्यानंतर काय होते, ते वॉटर मॉलिक्यूल तिथं प्रेशर अप्लाय करत आहे. काय अप्लाय करत आहे, प्रेशर, प्रेशर अप्लाय करत आहे. आणि जेव्हा, आणि पुन्हा एक गोष्ट, जर प्रेशर चेंज झाला, प्रेशर चेंज झालं त्या वॉटर मॉलिक्यूलचं, आणि पुन्हा याच्यामध्ये काय क्रिएट झाला, व्हॉल्यूम वाढला आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला आहे. व्हॉल्यूम हे कशामुळे झालं, कारण हे टेम्परेचर वाढलं, हीट दिल्यामुळे काय वाढलं, टेम्परेचर वाढलं. चालू कर. हीट व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फ्लो. फ्लो म्हणजे काय, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, याला मी शॉर्ट फॉर्म मध्ये फ्लोट्स म्हणतो. व्हेरी IMP इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स साठी हीट काय आहे, हीट इज इन द फॉर्म ऑफ एनर्जी ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स. हीट काय आहे, फॉर्म ऑफ एनर्जी आहे. त्याचे युनिट काय आहे, जूल और कैलोरीज. 1 जूल मीन्स 4.2, 1 कैलोरी मीन्स 4.2 जूल. ठीक आहे. तर आपण एक सिस्टम पाहू. सिस्टम
हे आहे सिस्टीम. आपण पहिल्या पिरियडला सुद्धा पाहिलं होतं सिस्टीम. याला सिस्टीम म्हणतात, तर याला बाउंड्री असे म्हणतात, बाउंड्री. आणि जे सिस्टीम आणि हे इन्व्हायरमेंट, जे सिस्टीम आणि इन्व्हायरमेंटला एक डिफरंट करतात ते आहे बाउंड्री. म्हणजे काय करतात, त्याला अलग अलग करतात. सिस्टीम आणि इन्व्हायरमेंटला अलग अलग कोण करतात, त्याच्यामध्ये असतात बाउंड्री. क्यू. क्यू काय आहे, क्यू एनर्जी ट्रान्सफर बिटवीन सिस्टीम अँड एन्व्हायरमेंट. टीएस टेम्परेचर ऑफ सिस्टीम, सिस्टीमचं टेम्परेचर टीएस. आणि टीई म्हणजे टेम्परेचर ऑफ द एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर. आता हे बघितल्यानंतरच आपण बघूया तीन केसेस कोणते. एक सिस्टीम आणि एन्व्हायरमेंट. सिस्टीमचं टेम्परेचर मीन्स टीएस अँड एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर मीन्स टीई. सिस्टीमचं टेम्परेचर 40 आहे आणि एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर 80 आहे. म्हणजे सिस्टीमचं टेम्परेचर हे लेस दॅन आहे एन्व्हायरमेंट टेम्परेचरला. म्हणजे एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जे आहे सिस्टीम पेक्षा जास्त आहे, सिस्टीमच्या टेम्परेचर पेक्षा जास्त आहे. म्हणजे क्यू म्हणजे काय करणार, आपण फक्त सिस्टीमवर फोकस करणार. सिस्टीम काय करताय, सिस्टीम एन्व्हायरमेंट मधून टेम्परेचर गेन करताय. म्हणजे टेम्परेचर घेत आहे. कुठपर्यंत टेम्परेचर घेत राहील सिस्टीम एन्व्हायरमेंट कडून, कुठपर्यंत घेत राहील, तर जिथपर्यंत दोन्ही स्टेट आणि एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर इक्वल येत नाही तोपर्यंत सिस्टीम एन्व्हायरमेंट कडून टेम्परेचर घेत राहील. म्हणजे क्यू लेस दॅन 0, क्यू ग्रेटर दॅन 0 आहे याच्यामध्ये. फर्स्ट केस मध्ये काय आहे, क्यू ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0 पेक्षा क्यू जास्त आहे आणि क्यू हे याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह राहणार. केस सेकंड सिस्टीम and environment. PS system temperature of system and temperature of environment. Temperature of system हे याच्यामध्ये या केस मध्ये 80 आहे आणि temperature of environment या केस मध्ये 40 आहे. तर याच्यातून कोण सगळ्यात जास्त आहे, सिस्टीम. तर सिस्टीम या आपण जसं म्हटलं होतं मागच्या केस मध्ये सिस्टीम फक्त आपण सिस्टीमवर फोकस करणार की सिस्टीम काय करताय, तर सिस्टीम हीट जे टेम्परेचर आहे ते लूज करताय. टेम्परेचर लूज करताय. कुठपर्यंत लूज करत आहे टेम्परेचर, जिथपर्यंत सिस्टीमचं आणि एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर इक्वल येत नाही. म्हणजे सिस्टीमचं टेम्परेचर ऑफ सिस्टीम ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. म्हणजे क्यू जे हीट आहे ते लेस दॅन 0 राहील आणि ही क्यू इज इक्वल टू निगेटिव्ह, हे निगेटिव्ह राहील. आणि केस नंबर 3 मध्ये टेम्परेचर ऑफ सिस्टीम आणि टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट हे इक्वल आहे. म्हणजे टी म्हणजे जर 40 असेल टेम्परेचर ऑफ सिस्टीम, तर एन्व्हायरमेंट सुद्धा टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट सुद्धा 40 असेल. टीएस इज इक्वल टू टीई म्हणजे क्यू इज इक्वल टू 0. तर बघा याच्यामध्ये काय केलं, सिस्टीमनी हीट गेन केलं. म्हणजे हीट एन्व्हायरमेंटनं हीट सप्लाय केलं आहे. एन्व्हायरमेंटनं हीट सप्लाय कुठे केलेलं आहे, सिस्टीम मध्ये. दुसऱ्या केस मध्ये सिस्टीमनी काय केलेलं आहे, हीट रिलीज केला, हीट रिलीज टू द सिस्टम. आणि तिसऱ्या याच्यामध्ये नो हीट ट्रान्सफर, जसं नो हीट ट्रान्सफर झाले. आपलं काय होतं, ॲक्वायर्ड ह्युमिडिटी. आता ॲक्वायर्ड ह्युमिडिटी मध्ये काय दिलंय, द रेझिस्टन्स दॅट एन इंडिव्हिज्युअल acquires during life is known as acquired humidity. ही त्याची डेफिनेशन आहे, तुम्ही नोट सुद्धा करू शकता. त्याच्यानंतर बघूया, इट इज ऑल्सो नोन ॲज ॲडमिटिव्ह or specific humidity. It involves the formation of antibodies in the body which neutralize the antigens acquired or additive humidity as the following unit further. त्याच्यानंतर बघूया आपण आता याचा ॲक्वायर्ड ह्युमिडिटीचे 2 टाइप्स पडते. ॲक्वायर्ड ह्युमिडिटी आर 2 टाइप्स. कोणत्या टाइप्समध्ये डिव्हिजन होते ॲक्वायर्ड ह्युमिडिटीचं,
ऍक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी. तर आपण ऍक्टिव्ह इम्युनिटी मध्ये पाहूया, पुस्तकात शॉर्ट मध्ये दिलाय, पहिले ते वाचून घेऊया. मग मी पॅसिव्ह इम्युनिटीचं पण शॉर्ट मध्ये दिलंय, मग आपण डेफिनेशन सांगते मी तुम्हाला याची. ऍक्टिव्ह इम्युनिटी मध्ये काय दिलंय, इट इज द रेजिस्टन्स डेव्हलप बाय इंडिव्हिज्युअल ॲज अ रिझल्ट ऑफ अन अँटीजन स्टिम्युलस. इट ऑल्सो नोन ॲज ॲडिक्टिव्ह इम्युनिटी. ॲक्टिव्ह इम्युनिटी मे बी नॅचरल ऑर आर्टिफिशियल. तर ऍक्टिव्ह इम्युनिटी मध्ये हे दिलंय. पॅसिव्ह इम्युनिटी मध्ये काय दिलंय, पॅसिव्ह इम्युनिटी इज acquired when ready-made antibodies are received by the body cells. That is, body cells do not take any active part in the production of immunity. Passive immunity can be acquired either naturally or artificially. तर आपण याची डेफिनेशन पाहूया. इथे पुस्तकामध्ये खूप शॉर्ट दिलाय, मी तुम्हाला याची डेफिनेशन लिहून देते. आपण हे मिटून घेऊया, जागा पूर्ण नाही आपल्याला, जागा भरपूर करते. ऍक्टिव्ह इम्युनिटी. आणि पॅसिव्ह इम्युनिटी. तर आपण ऍक्टिव्ह इम्युनिटी मध्ये डेफिनेशन पाहूया. तेच काढून घेऊया. Active immunity is produced in response to entry of pathogen and their antigen stimulus. फर्स्ट पॉइंट लिहूया आपण ऍक्टिव्ह इम्युनिटी मधला. ऍक्टिव्ह इम्युनिटी